मॅच मध्ये आपण खूप चांगला खेळ त्यांनी देखील केला होता. त्याच्या जोडीने सलामवीर बॅटर ओमकार पाटील आहे. जयेश पहिलं षटक. ओमकार पाटीलने जर का लगातार 3 चौकार मारले तर संतोष केंद्रे पंक्या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारांच्या हॅट्रिक साठी. सुनीलने जर का लगातार 3 चौकार मारले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफसाईडला फटका गेला, चेंडू निघून गेलाय गौरीशच्या हाताच्या मधून, सीमारेषा पार, चौकार. खेळ झाले मैदानाच्या आतमध्ये 5 धावा. ओमकार पाटील ही केलेली फ्लाइंग स्टार्ट. पुन्हा एकदा फटका गेला ऑफसाईडला, गौरीशच्या हातामध्ये वेगाने गेले. सिद्धेश राऊतच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. आता गौरीशने चुकी नाही केली. ओमकार पाटीलने जर का लगातार 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जेडीएन नेटवर्कचे प्रोप्रायटर सन्मान्य नदीमभाई यांच्याकडून देखील आहे. 1000, 500, 1500. हलक्यात ऑफसाईडला कट केलं. एक धाव धावफलकामध्ये ऍड केलीच होते. चौकाराच्या हॅट्रिक पेक्षा जास्त साईशा 11 साठी ओमकार पाटीलचा विकेटवरती उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. धावफलकाला चालवणं तो देखील जाणतो. इथून जर का शेवटच्या षटकापर्यंत उभं राहिला तर एक चांगलं आव्हान सेट करण्याची ताकद ओमकार पाटील मध्ये आहे. सुनील चुन्ना त्याला कशा प्रकारे साथ देईल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. गौरीश वेगाने चेंडूवरती आला होता. शेवटच्या चेंडूला हलक्या तरी कट केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं 8 धावा. वळूया डीजे कडे आणि येऊया पुन्हा एकदा मैदानात. धावा 8. हलक्यात चांगला चेंडू हाताळला तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं मैदानाच्या आतमध्ये तितकंच गरजेचं आहे. मात्र दिशा दाखवली. 1 धाव डिक्लेअरची धावफलकामध्ये ऍड होते. 9 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. हलक्यात ऑफसाईड चेंडूला घेऊन काढला. पुन्हा एकदा गौरीश वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय आपल्याला. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10. 10 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. बॅकफुटर फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 11-11. मागची मॅच जर का आपण पाहिली असेल विघ्नेश फायटरने 30चा पाठला करण्यासाठी मात्र 3 षटकाचा उपयोग केला होता. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा लगावणं गरजेचं आहे. ओमकार पाटीलचं विकेटवरती उभं राहणं साईशा 11च्या बाजूने देखील गरजेचं आहे. सुनील कशा प्रकारे साथ देईल हे देखील तितकंच गरजेचं आहे. वेगाने गौरीश आले होते पण चेंडू हातामध्ये गौरीशच्या नाही आला. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. हलक्यात कट केलं, सन्मान केलं. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहे. फटका गेला ऑफसाईडला, चेंडू हातामध्ये आलाय. चेंडू जर का हातामध्ये आलाय तर तुम्हाला इथून सिंगल करणं कंप्लीट करणं थोडंसं कठीण आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 13. वळूया डीजे कडे आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये एक संगीत ऐकून. आकाश जिगरत घरत नेटवर्कचे प्रोप्रायटर त्यांना आपण आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील पाहिलं.
ऑफ साईडला फटका गेला, चेंडू गॅप मध्ये, काय क्षेत्ररक्षण आहे. डाईव्ह लगत असताना सूर्यकांत पाटील सुरूने खूप चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्याच्यानंतर फेकी देखील वेगाने गेले. विकेटचं पतन, गडी बाद. सौरभजी भेडसगावकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील मैत्री चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. शेवटचे षटक मार्ग असते. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणाऱ्या 6 मध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. शेवटचे षटक आहे. कल्पेश आलाय गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू ऑफसाईडला चेंडू केलाय. गौरीच्या हातामध्ये चेंडू नाही आला, फेकी केले. आता यष्टांवरती लावताना किती उशीर केला गेलाय. घरात नेटवर्कच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते.
कारले डोंगरी ग कारले डोंगरी ग मोठा विकेट ओमकार पाटील या मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलंय. इथून साईशा 11 थोडस अडचणीमध्ये आहे. नवीन फलंदाज प्रणय मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणयने पहिल्या चेंडूला ऑफसाईडला हलक्या हाताने घेऊन काढलं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. 19 धावा. येणारे 4 चेंडू किती धावा येतील, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. येणाऱ्या 4 मध्ये एखादा चौकार येणं साईशा 11च्या डगआउट मध्ये गरजेचं आहे. त्यांना देखील माहिती आहे मयूरमध्ये क्षमता आहे, मयूरच्या बॅटमध्ये ती मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, पण मयूरला तो मोठा फटका घ्यावा लागेल धावफलकामध्ये भर देण्यासाठी. दुसऱ्या बाजूला विघ्नेश फायटर ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डगआउटच्या दिशेने जातोय. विघ्नेश फायटरने संपूर्ण मॅच मध्ये केलेलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत त्यांना मॅच मध्ये पुढे ठेवले. त्यांना देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्याच क्षेत्ररक्षण तशाच प्रकारे करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा 20. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20-20. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रणय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 चेंडू एखादा मोठा फटका साईशा 11च्या डगआउट मध्ये गरजेचा आहे. फुलटा चेंडू फटका केलाय सर, निघून गेलाय. 1 बाउल सीमारेषा बार चौकार. आलाय जमाना. एका चौकारानंतर आता प्रणयची चर्चा होत राहील. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. 24-24. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 2 चेंडू. एका चौकारानंतर सिंगल येणं तितकंच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं. 25-25. शेवटचा आणि अंतिम चेंडू. जर का शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर 30-30. एका धावाने संतुष्ट व्हायला लागलं तर 27. जर का एकही धाव नाही केलं तर 26. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मयूरच्या बॅटमध्ये ताकद आहे, मयूरमध्ये क्षमता देखील आहे, पण दुसऱ्या बाजूला कल्पेश. आतापर्यंत केलेली चांगली गोलंदाजी, विघ्नेश फायटरने केलेलं क्षेत्ररक्षण, ही प्रत्येक गोष्ट मॅच मध्ये आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. जसा उल्लेख केला, जसा डॉट आला त्या धावफलक स्थिरावला जाईल. 25 वरती 26 धावेचं आव्हान आहे विघ्नेश फायटर या संघासाठी. अनेक मॅचचा टॉस. दोन्ही कर्णधार ओमसाई मनवेलपाडा विरुद्ध साई एकविरा. दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला, ओमसाई मनवेलपाडा विरुद्ध साई एकविरा. ओमसाई मनवेलपाडा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आपल्या कर्णधाराला लगेच पाठवायचं आहे. एका कर्णधाराला 3दा कॉल देणं लागणार. एका मोठ्यावर स्पर्धेमध्ये तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे. सो आय हंबल रिक्वेस्ट यू. तुमच्या कर्णधाराला 3 पुकार इथून माईक वरतून दिल्यात. लगेचच कॅप्टन टॉस साठी पाठवायचं आहे. ओमकार पाटील यांचे वडील सुहाजी पाटील काका आमच्याकडून रजा घेताना आपण आलात, आम्हाला मनापासून बरं वाटलं. आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. नरेश, आपण यायचं आपल्या शुभ असतं. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. नरेश, आपण यायचं आपल्या शुभ असतं. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. आज 26चा पाटला मैदानाच्या आतमध्ये करायचंय.
नाणेफेकीचा अव्वल असाही एकविरा टॉस जिंकलाय. डिसिजन T26 26चा बचाव करण्यासाठी सायशा 11 सज्ज झाले. मैदानाच्या आतमध्ये सुशांतला आपण पाहिलं इम्पॅक्ट प्लेअर. मागच्या मॅच मध्ये इतका काही इम्पॅक्ट नाही टाकू शकले. आता या मॅच मध्ये किती इम्पॅक्ट टाकतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गौरीशला आपण पाहिलं होतं मागच्या मॅच मध्ये लगातारचे 2 चौकार 30चा पाठला करत असताना तो दाखवलेला त्यांनी खेळ. त्याच्या बॅट मधून आपण मोठे फटके पाहिले होते. किंग वंश दवंडे गोलंदाजी मारवरती आलाय. दुसरं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळका धावा आपण पाहायला गेलाय. 5 धावा आल्यात. त्यामध्ये सुशांतची एक विकेट. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण यशला येऊन होताना पाहिले. फुलटा चेंडू फटका केला. ओमकार पाटीलने एका हाताने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 6 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. सहा धावा धावफलकार ते आपण पाहतोय. ओमकारच्या हातामध्ये चेंडू गेलाय. येणारा प्रत्येक डॉट विघ्नेश फायटरच्या डगआउट मध्ये दबाव वाढवणार आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. हलक्याताने सन्मान दिला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 7 होता. कुणाल बांबूकडे वेगाने त्या चेंडूवरती आले. चेंडूला फील्ड केला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा आहेत. वंश दवनेने जर का बोल्ड घेतला तर जीत दवने यांच्याकडून 500 रुपये. सुरेख 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 दोघांनी केलेले प्रयत्न. पेनकर मागच्या मॅच पासून या खेळाडूची चर्चा आहे. डाईव्ह लगवत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. महत्वाच्या 3 धावा वाचवल्या. प्रत्येकाने प्रोत्साहित देखील केले. टाळ्या आपाप स्टेजवरती वाजल्या. त्यामागचं कारण केलेलं क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये दाखवलेली फिल्डिंग. पेनकरने जे क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्ररक्षणासाठी तेजस या संघाचे ओनर या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धावचीची संधी. पंचांचं बोट हवेत. रनआउट नाहीये. गोलूकडून 500 रुपये. वंशच्या खात्यामध्ये विकेट असेल तर आहेत. दोघांना गौरीसाठी देखील आहे. गौरीशने जर का चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आशुतोष गोलू कालच्या दिवसाने आशुतोष गोलूने मारलेला फटका आणि त्या मॅच मध्ये विजय संपादन केला. शेवटची ती मॅच होती. ती मॅच देखील आठवते. जितक्या वेगाने कुंदनचा चेंडू आला होता तितक्याच वेगाने त्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं होतं आणि ऑफ साईडला
त्या मॅच मध्ये तो इम्पॅक्ट टाकणारा चौकार आशुतोष गोलू याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. चेक केलं जाते घरात नेटवर्कच्या टेक्निकल टीमची मदत घेण्याचा प्रयत्न केला जाते. पंच पाहतायत काय घडलं. धावचीच्या रूपात मोठा विकेट. मागच्या मॅचचा हिरो गौरीश तंबूच्या दिशेने जातोय. वंशच्या विकेटसाठी पारितोषिक होतं पण वंशने घेतलेला धावचीत हा देखील इम्पॅक्ट होता. या धावचीसाठी आशुतोष गोलू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले वंश धवणे यांच्यासाठी. आशुतोष गोलूला देखील माहिती आहे की या धावचीत नंतर या मॅच मध्ये बराच इम्पॅक्ट पडेल. आलेल्या विकेट नंतर धावफलकावरती आता आपण पाहू शकतो रोख लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा ऑफसाईडला फटका गेला. चेंडू हातामध्ये फेकी केली. यश टर्नवरती लावताना थोडासा अजित परत जीत परत दिसलं नाही. प्रेक्षकांना दिसलं पाहिजे होते. 500 रुपयाचं पारितोषिक होतं. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेला 9 धावा आहेत. तिसरं षटक कुणाल बांबूकडे घेऊन आलाय. तिसरं षटक हा मॅच कोणत्या दिशेने धावते दर्शवणारं षटक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण जर का धावा पाहायला गेलं तर 9 धावा आहेत. 26चा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साईश आहे. यस टायमर देखील स्क्रीनवरती ऑन आहे. बारामध्ये 17ची गरज. पहिल्या 12मध्ये 9 झाल्यात. नोचा इशारा केलाय. पंचांनी नो दर्शवलाय. लगातार जर का 2 चौकार मारले सूर्यकांत पाटील सुरू यांनी तर आशुतोष गोलू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या मॅच मध्ये गरज देखील आहे. 11 मध्ये 16ची गरज. हलक्यात सन्मान दिला. तिसरं षटक आहे बघा. तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू नो होता. नो वरती प्लस केलं होतं. बारा धावा ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. असा प्लॅनिंग ग्रुप यो नारंगीवाला सरकार
तीन सिंगल त्याच्या बॅटमध्ये. आर्चिस त्याच्या जोडीने, एका बाजूला आर्चिस सेट आहे. 6 मध्ये 6ची गरज. हलक्या हाताने पहिल्या चेंडूवरती वेगाने प्रणय गेलाय, फेकी नाही केली. 5 मध्ये 5ची गरज. पाच मध्ये 5ची गरज. आर्चिसला आपण पाहतो एका बाजूला सेट आहे प्रणय. अनेक वेळा या मैदानावरती त्याला देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. साईशा 11 संपूर्ण आयोजन कमिटीची टीम व्यासपीठावरतून प्रत्येक प्रेक्षक थोडासा चिंतित आहे की मॅचचं इक्वेशन शेवटच्या चेंडूवरती जाईल का, मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये फिनिश होईल. फुलटॉसला सन्मान दिला जातोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रत्येक फुलटॉसवरती सिंगल येते. आतापर्यंत या गोष्टीचा विचार कोणी नाही केला. फुलटॉसवरती सिंगल तुम्ही मॅचचं इक्वेशन स्वतःच्या बाजूने लांब नेण्याचा प्रयत्न करतायत का, ते देखील तितकंच महत्वाचं आहे. सिंगलला महत्व किती वेळापर्यंत दिलं जाईल ते देखील तितकंच गरजेचं असतं. याचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. 4 मध्ये 4ची गरज. जर का आपण विचार केला एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करेल, पण जर का तोच मोठा फटका घेताना डॉट आला तर दबाव देखील वाढवणार आहे. 4 मध्ये 4ची गरज. गोलंदाजी मारवरती प्रणय. अटॅकिंग फील्ड मध्ये कुणाल बांबूकडे याला पाहतोय. मयूर देखील थोडासा ऑन साइडला पुढे आलाय. 4-4. ऑफ साइडला फटका केलाय पेनकर. बॉलला पकड मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. सूर्यकांत पाटील सुरूला देखील माहिती आहे जर का चेंडू त्याच्या रडारमध्ये असेल तर त्यावर प्रहार करणं, प्रयत्न करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 3 मध्ये 3ची गरज. आर्चिस आहे एका बाजूला, सेट फलंदाज आहे. गोलंदाजी मारवरती आपण जर का पाहायला गेलं प्रणय आहे. येणारे 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. याआधी जर का आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली मॅच 6-6ची, जेडीएसला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. 1-1ची गरज असताना जुनेद त्या मॅचला क्लिअर नाही करू शकला. 3 मध्ये 3ची गरज. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॅटच्या फ्लोवरती जायचंय का बॉलची वाट पाहायची आहे प्रत्येक गोष्ट. 2 मध्ये 2. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. अटॅकिंग फील्ड मध्ये आतापर्यंत आपण 2 खेळाडूंना पाहत होतो. सूर्यकांत पाटील सुरू, ज्यांनी मागच्या बॉलवरती जर का आपण प्रयत्न केला होता एक ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला होता. पेनकर होते मागे. 2 मध्ये 2ची गरज. आजच्या दिवसामध्ये 1-1चं इक्वेशन क्लिअर नव्हतं झालं. कालच्या दिवसामध्ये आपण जर का पाहायला गेलं तेच 1-1चं इक्वेशन शेवटची मॅच होती, तेव्हा सुद्धा एमसीसीला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. गणेशच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर फेकी देखील वेगाने केली होती, पण यष्टांवरती लावताना थोडासा उशीर झाला. 2-2चं इक्वेशन. जिंकणार कोण? एका बाजूला शायशा आहे तर त्यांच्या अगेन्स्ट विघ्नेश फायटर. आर्ची सेट आहे. आतापर्यंत सूर्यकांत पाटील सुरू यांनी दिलेली साथ ती देखील या मॅच मध्ये भरपूर इम्पॅक्ट होते. प्रत्येक चेंडूवरती सिंगल आपण सुरूच्या बॅटमधून पाहिलंय. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय. दीप मध्ये फक्त सुमित आणि ओमकार पाटील, बाकी सर्व खेळाडू अटॅकिंग फील्ड मध्ये आहेत. ऑफ साइडला ड्राईव्ह करत असताना मॅचला फिनिश केला. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. सूर्यकांत पाटील सुरू आपण यायचंय. सूर्यकांत पाटील सुरू आपण यायचंय. आपल्याला आशुतोष गोळू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील देण्यात येईल. सूर्यकांत पाटील सुरू यांना 500 रुपयाचं पारितोषिक आशुतोष गोळू यांच्या माध्यमातून. फिनिशिंग टच, फिनिशिंग शॉट आपण पाहिला होता. वरुणजी गुप्ता साहेब, शिवा आपसे निवेदन आहे, आप मंच पर आकर विराजमान होना है. वरुणजी गुप्ता साहेब, शिवा आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील साईशा 11 आयोजित मैत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे.